हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी पोहे घेतले आहेत. तर आज आपण पोहेंची रेसिपी पाहणार आहोत. नाश्त्यासाठी झटपट पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर पोहे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचे आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला मीडियम गॅसवरती शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत. अगोदर आपल्याला तेल छान असं गरम होऊन द्यायचं आणि मगच यामध्ये शेंगदाणे घालायचे, म्हणजे ते छान असे खरपूस तळले जातात. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त देखील तळायचे नाहीये, नाही तर मग ते कडवट लागतात. आता आपले शेंगदाणे तळून झालेत. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मी सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिरची टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता आणि मिरची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता मिरची आणि कढीपत्ता छान असा परतून झाला की यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. तर इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत. पोह्यांमध्ये आपल्याला कांदा भरपूर घालायचा आहे. आता हा देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर आता कांदा मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचे आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असा परतला जातो. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला मऊसूत होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. नेहमी पोह्यांमधला कांदा आणि टोमॅटो छान असा अगोदर परतून घ्यायचा, म्हणजे ते पोहेसुद्धा खायला छान लागतात. तर पाहू शकता इथे मी 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती कांदा छान असा परतून घेतला आहे. तर आपला कांदा आणि टोमॅटो दोन्हीसुद्धा छान असे गळाले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जेव्हा कांदा परतायला घालतो त्यावेळेसच आपल्याला पोहे भिजत घालायचे असतात, म्हणजे पोह्यांमध्ये पाणी घालून ते स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं असतं, म्हणजे कांदा परततपर्यंत पोहेसुद्धा छान असे भिजले जातात. आता हे सर्व पोहे आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे मी सर्व पोहे कढईमध्ये घालून घेतले आहेत. आता हे आपण मिक्स करून घेऊया. तर या पद्धतीने तुम्ही जर पोहे केले तर खरंच खूप छान होतात आणि सर्वच जण आवडीने खातील. तर नक्कीच ट्राय करा. तर आता हे सर्व मिक्स करून घेते. आता इथे मी सर्व पोहे छान असे मिक्स करून घेतले आहेत. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे हलक्या हाताने पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यावरती आपल्याला झाकण ठेवून 1 मिनिटभर याला वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी झाकण ठेवून 1 मिनिटभर पोह्यांना छान अशी वाफ काढून घेतली आहे. आता हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता हे पोहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला जे शेंगदाणे आपण तळून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तर आपले पोहे झाले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही पोह्यांची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका.
चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.